जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 5वा आणि 6वा श्लोक याचा अर्थ आणि मूळ श्लोक पाहत आहोत. श्लोक 5. यत्सांख्ये प्राप्यते स्नानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं यः पश्यति स पश्यति. पूर्वश्लोकाच्या उदाहरणात भगवंतांनी म्हटले होते की एका साधनेतही चांगल्या प्रकारे स्थित होऊन मनुष्य दोन्ही साधनाच्या फलरूपी परमार्थ तत्त्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच गोष्टीचे समर्थन भगवान उपर्युक्त पदातून वेगळ्या अर्थाने करीत आहेत. जे तत्त्व सांख्य योगी प्राप्त करतो तेच तत्त्व कर्मयोगी प्राप्त करतो. संसारामध्ये अशी समजूत झाली आहे की कल्याण तर ज्ञानयोगानेच होते, कर्मयोगाने कल्याण होत नाही. ही समजूत नाहीशी करण्यासाठी येथे अव्ययाचा प्रयोग केला गेला आहे. सांख्ययोग आणि कर्मयोगी या दोघांचे शेवटच्या क्षणी कर्माशी अर्थात क्रियाशील प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो. प्रकृतीशी संबंध विच्छेद झाल्यावर दोन्ही योग एक होतात. साधन कालातही सांख्ययोगाचा विवेक कर्मयोगाला शिकवायला लागतो आणि कर्मयोगाची प्रणाली सांख्ययोगाला शिकवायला लागते. सांख्ययोगाचा विवेक प्रकृती पुरुषाचा संबंध विच्छेद करण्यासाठी असतो आणि कर्मयोगाचे कर्म संसाराच्या सेवेसाठी असते. सिद्ध झाल्यावर सांख्ययोगी आणि कर्मयोगी दोन्ही एकच स्थिती होत असते, कारण दोन्हीही साधकांच्या आपापल्या निष्ठा असतात. संसार विषम आहे. अत्यंत घनिष्ठ सांसारिक संबंधमध्येही विषमता राहत असते, परंतु परमात्मा सम आहेत. म्हणून समरूपी परमात्म्याची प्राप्ती संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यावरच होत असते. संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी 2 योगमार्ग आहेत, कर्मयोग आणि ज्ञानयोग. माझ्या सत स्वरूपाचा कधीही अभाव होत नाही, परंतु कामना आसक्ती अभावातच उत्पन्न होत असते असे समजून असंग होणे हे ज्ञानयोग आहे. ज्या वस्तूमध्ये साधकाची आसक्ती आहे त्या वस्तूंना दुसऱ्याच्या सेवेतच उपयोगात आणणे आणि ज्या व्यक्तीमध्ये आसक्ती आहे त्याची निस्वार्थपणे सेवा करणे हाच कर्मयोग आहे. अशा प्रकारे ज्ञानयोगात विवेक विचाराद्वारा आणि कर्मयोगात सेवाद्वारा संसाराशी संबंध विच्छेद होतो. पूर्वश्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी व्यतिरेक पद्धतीने म्हटले होते की सांख्यिक आणि कर्मयोग यांनी अज्ञानी लोकच वेगवेगळे फल देणारे म्हणतात. त्याच विषयाला अन्वय पद्धती म्हणत आहे की जो मनुष्य दोन्ही साधकांना फलदृष्टीने एक पाहतो त्याची दृष्टी यथार्थ आहे. अशा प्रकारे 4व्या व 5व्या श्लोकाचा सार असा आहे की भगवान सांख्य आणि कर्मयोग दोन्हींना स्वतंत्र साधने मानतात आणि दोन्हीचे फल एकच परमात्मा तत्त्वाची प्राप्ती म्हणतात. या वास्तविकतेला न जाणणाऱ्या मनुष्यांना भगवान अज्ञानी म्हणत आहेत आणि जाणणाऱ्यांना यथार्थ जाणणारे म्हणत आहे. अशा प्रकारे 5व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. श्लोक 6. महाभावो संन्यासस्तु महाभावो दुःखामाप्तुम योगतः योगमुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. सांख्ययोगाच्या सफलतेसाठी कर्मयोगाचे साधन करणे आवश्यक आहे, कारण याशिवाय सांख्ययोगाची सिद्धी होणे अत्यंत अवघड आहे. परंतु कर्मयोगाच्या सिद्धीसाठी सांख्ययोगाचे साधन करण्याची आवश्यकता नाही. हाच भाव तू या पदाने प्रकट केला आहे. सांख्ययोगाचा उद्देश परमात्मत्वाचा अनुभव करणे हा असतो, परंतु आसक्ती असल्यास त्या साधनेद्वारे परमात्मत्वाच्या अनुभवाची तर गोष्ट सोडा, हे साधन समजणेच कठीण आहे. कर्मयोगाचे अनुष्ठान करणे हा आसक्ती नष्ट करण्याचा सोपा उपाय आहे.
कर्मयोगात प्रत्येक क्रिया दुसऱ्यांच्या हितासाठीच केली जाते. दुसऱ्यांच्या हिताचा भाव राहिल्याने आपली आसक्ती आपोआप समाप्त होते. म्हणून कर्मयोगाच्या